इकडे केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच पुण्यामध्ये आलेले आहेत। पुणे एअरपोर्टवरती मोहोळ यांच्या स्वागतासाठी महायुतीने जोरदार तयारी केलेली होती। ढोल ताशे वाजवण्यात आले। एअरपोर्टपासून पुण्यातल्या भाजपच्या डीपी रोडवरच्या पक्ष कार्यालयापर्यंत मोहोळ यांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे। पुणेकरांचे मुरली अण्णा, महापौर मुरली अण्णा, त्यानंतर लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरली अण्णा आणि त्यानंतर पुण्याचे खासदार मुरली अण्णा आणि त्यानंतर काहीच दिवसांमध्ये केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि विमान उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ। मुरली अण्णा, गेल्या काही दिवसांमधला जो तुमचा प्रवास आहे, गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही घटना घडल्या, इतक्या वेगाने घडल्या, तर त्याबद्दल काय वाटतंय? म्हणजे ह्या सगळ्या गेल्या काही दिवसांमधल्या प्रवासाबद्दल निश्चित पुणेकरांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवला, मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि इतकी मोठी संधी आज मला काम करायला दिली। आणि त्यामुळे ते आणि दुसरं, आज माझे नेते माननीय मोदीजी असतील, अमितभाई असतील, माननीय नड्डाजी असतील, देवेंद्रजी असतील, आमचे बावनकुळे साहेब, चंद्रकांत दादा, या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्यांनी मला इतकी मोठी जबाबदारी आज दिली आहे। ते काम करणं, त्या जबाबदारीला न्याय देणं, दिलेल्या पदावरती मनापासनं या देशाची सेवा करणं, हेच मला वाटतं पुढचं काम आहे। आणि त्यामुळे कार्यकर्त्याला दिलेली संधी, या गर्दीत नेहमी वारंवार पुणे विमानतळावरती या गर्दीत असलेला एक कार्यकर्ता जो कायम नेत्यांच्या स्वागताला असायचा, आज त्या कार्यकर्त्याच्या स्वागताला आम्ही गेल्या काही दिवसांपूर्वीपर्यंत तुम्ही पण या कार्यकर्त्यांमध्ये असायचा, एखाद्या मंत्र्याच्या स्वागतासाठी यायचा एअरपोर्टवरती। आज स्वतः या एअरपोर्टचे किंवा विमान नागरी उड्डयन मंत्रालयाचे मंत्री म्हणून तुम्ही पुण्यात पहिल्यांदा दाखल झालाय। तोच आनंद आहे। कार्यकर्ता म्हणून एक भावना आहे की हे माझ्या पक्षात होऊ शकतं, एक सर्वसामान्य कार्यकर्ता जिथपर्यंत पोचू शकतो। हे पुन्हा एकदा मी माझ्या पकडं पाहून सांगतो की हे याच पक्षात होतं, माझ्याच पक्षात होतं। त्यामुळे मी पुणेकर जनतेसोबतच माझ्या पक्ष नेतृत्वाला, माझ्या पक्षातल्या सर्व माझ्या नेत्यांना मनापासून धन्यवाद। अण्णा, ज्या पद्धतीने ही निवडणूक झाली, त्यानंतर जे काही वातावरण होतं, तर हे सगळं वातावरण, त्यानंतर तुमचं निवडून येणं आणि थेट मंत्री बनणं, तर हा जो सगळा प्रवास आहे, अर्थातच तुम्ही अपेक्षा ठेवली नसेल या सगळ्या प्रवासात। 100% मला कुठलीही अशी अपेक्षा नव्हती आणि असं काय होईल हेही मला माहीत नव्हतं किंवा हे असं होईल। बरं अण्णा, मोठी संधी तुम्हाला पक्षाने दिलेली आहे, नेतृत्वाने दिलेली आहे, त्याचबरोबर पुण्यासमोर मोठी आव्हानं देखील आहेत, त्या आव्हानांची जबाबदारी देखील तुमच्यासमोर असणार आहे। तर नक्की कोणती आव्हानं तुम्ही महत्त्वाची मानताय पुण्यात? मला असं वाटतं केवळ पुणे शहर तर हे प्राधान्य आहेच आहे, पण राज्य आणि देशाची सेवा या निमित्तानं करायची संधी मिळते। पुण्यातले अनेक विषय आहेत। पुरंदरचं विमानतळ आहे, त्यानंतर पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरण, रनवेचं विस्तारीकरण आहे, त्यानंतर नवी मुंबईच्या होणाऱ्या विमानतळाच्या निर्मितीला वेग देणं असेल, असे अनेक विषय आहेत ज्याच्यावरती काम करायचं आहे। मुरलीधर मोहोळ यांचा इंटरव्ह्यू आपण तुर्तास आवरता घेऊयात, कारण मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत। कॅमेरामन अमोल गावळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।